आता पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातील टॉप 9 घडामोडी। पुण्यात उद्या पाणी पुरवठा बंद राहणार। पुण्यातील सर्व पेठा, कोंढवा, हडपसर, खराडी, औंध, बोपेडी तसेच सहकार नगर या भागातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार। पर्वती जलशुद्धीकरण केंद्रात कामानिमित्त पाणी पुरवठ्यावर परिणाम। पुण्यात कार्यालयीन जागांच्या मागणीतही वाढ। पुण्याला कार्यालयीन जागेच्या खरेदीसाठी देशात पहिल्या नंबरची पसंती। गेल्या 6 महिन्यांमध्ये देशभरातील कार्यालयीन जागेची मागणी आणि पुरवठा दोन्हीमध्ये पुण्यात सर्वाधिक वाढ। पुणे शिरूर उड्डाणपुलासाठी 1.5 पटीने अधिक निविदा दाखल। अधिक दराच्या निविदा मिळाल्यानं उड्डाणपुलाला मान्यता मिळेल का असा सवाल उपस्थित। गेल्या 9 महिन्यांमध्ये पीएमपीएलच्या प्रवासी संख्येत घट। प्रवाशांच्या घटत्या संख्येमुळे पीएमपीएमएलला चिंता, तर दिवसाला 12 लाख प्रवाशांचा दावा करणाऱ्या पीएमपीएमएलला महिन्याचा 12 लाख प्रवासी संख्येचा टप्पा गाठता आला नाही। पुण्यातील बावधनमध्ये दूषित पाण्यामुळे नागरिकांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास। पालिकेकडून नागरिकांना पाणी उकळून पिण्याचं आवाहन, तर तपासणीसाठी पालिकेकडून पाण्याच्या नमुन्याचं संकलन। पुण्याच्या मावळ तालुक्यातील दारुब्रे गावात भात पीक जोमात। इंद्रायणी तांदळासाठी प्रसिद्ध असलेलं दारुब्रे गावातील भात पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। मराठी चित्रपटासंदर्भात अडचणींच्या अभ्यासासाठी समिती गठीत। समितीला येत्या 45 दिवसात सरकारला अहवाल सादर करावा लागणार। समितीत सरकारी अधिकाऱ्यांसह चित्रपट निर्माते आणि मल्टीप्लेक्स मालक प्रतिनिधींचाही सहभाग।